नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चालू घडामोडींचा भाग 23, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या नागपूर SRPF तसेच इतर सर्व पेपरसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीच्या उर्वरित पेपरसाठी किंवा पुढे होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न आहे, जागतिक क्रमवारीत भारताची अर्थव्यवस्था सध्या कितव्या स्थानावर आहे? आपण मागे एकदा याच्यावर प्रश्न पाहिला होता की जपानला मागे टाकत भारत हा जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये 5व्या स्थानावर पोहोचला होता। परंतु आता काय झालेलं आहे, तर जपान स्वतः 4थ्या स्थानावर गेलेला आहे आणि 5व्या स्थानावर युनायटेड किंगडम आणि भारत हा 6व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, भारत हा सध्या 6व्या स्थानावर आहे। कारण काय, याचं रुपयाचं अवमूल्यन किंवा डॉलरचं वाढतं बळ यामुळे काय झालेलं आहे, तर आपला रुपया कमजोर झालेला आहे। त्यामुळे आपली अर्थव्यवस्था 6व्या स्थानावर पोहोचलेली आहे। त्याचबरोबर पहा, पहिले 5 देश कोणते आहेत? पहिल्या 5 देशांमध्ये आहे, पहिला अमेरिका, दुसरा चीन, तिसरा जर्मनी, चौथा जपान, 5वा युनायटेड किंगडम आणि 6वा आपला भारत आहे। ठीक आहे। दुसरा प्रश्न पहा, IMFच्या अंदाजानुसार भारत कोणत्या वर्षांपर्यंत ब्रिटनला मागे टाकून 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? आता मित्रांनो, ब्रिटन आणि जपानमध्ये फारसं अंतर नाहीये। ठीक आहे, आणि भारतामध्ये देखील फारसं अंतर नाहीये। त्यामुळे भारत 2027 पर्यंत जपान आणि ब्रिटन दोघांना मागे टाकून 4थ्या स्थानावर जाऊ शकतो, असा अंदाज IMFनं म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं जाहीर केला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, 2027 पर्यंत भारत हा जपान आणि ब्रिटनला मागे टाकून 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड फुल फॉर्म विचारला जाऊ शकतोय। प्रश्न क्रमांक 3, टाइम मासिकाच्या 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, रणबीर कपूर यांचा टाइम्स मासिकाच्या 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, नुकतेच लाहोरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कोणत्या सहसंस्थापकावर गोळीबार झाला? या ठिकाणी पहा, आमिर हमजा याच्यावर गोळीबार झालेला आहे। पर्याय बी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, PM कुसुम योजनेचे उद्दिष्ट मार्च 2026 पर्यंत किती सौर ऊर्जा क्षमता जोडण्याचे आहे? सर्वात पहिलं काय पाहायचं, PM कुसुमचा फुल फॉर्म पाहायचा। काय फुल फॉर्म आहे याचा? प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान अभियान। ठीक आहे, म्हणजे PM कुसुम। आणि मित्रांनो, याच्या अंतर्गत 2026 पर्यंत 34.8 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता जोडण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, PM कुसुम अंतर्गत 34.8 गिगावॅट वीज क्षमता किंवा सौर ऊर्जा क्षमता जोडण्याचं ध्येय आहे। प्रश्न क्रमांक 6, संयुक्त राष्ट्रांच्या किती परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारताची नुकतीच बिनविरोध निवड झाली? या ठिकाणी पाहायचं आहे, संयुक्त राष्ट्रांच्या 4 परिषदांमध्ये भारताची बिनविरोध निवड झालेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, 4 परिषदांवर भारताची बिनविरोध निवड झालेली आहे। यामध्ये काय आहेत, तर सर्वात पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं आर्थिक आणि सामाजिक परिषद। ठीक आहे, त्यासोबतच पुढे महिला स्थिती आयोग आणि सामाजिक विकास आयोग। ठीक आहे, अशा प्रकारे एकूण 4 परिषदांमध्ये भारताची बिनविरोध निवड झालेली आहे। पुढे प्रश्न क्रमांक 7, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर कोणत्या ज्येष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची पुन्हा निवड झाली? या ठिकाणी पाहायचं आहे, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर भारतातील प्रीती सरन यांची पुन्हा निवड झालेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, प्रीती सरन काय आहेत, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीवर आहेत। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8, मंगोलियात झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारतीय महिलांनी किती सुवर्ण पदकं जिंकली? मित्रांनो, या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं एकूण 4 सुवर्ण पदकं जिंकलेले आहेत। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, 4 पदकं जिंकली। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9, आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत नागपूरच्या अल्फिया पठाणनं कोणतं पदक पटकावलं? त्या ठिकाणी पहा, नागपूरचे आहे, SRPF नागपूरसाठी आणि SRPF गोंदिया, SRPF चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी या SRPF गटांसाठी तसेच नागपूर शहर, नागपूर कारागृह यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा वाटतोय की
नागपूरच्या अल्फिया पठाणनं आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक आहे? रौप्य पदक, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला आहे. ठीक आहे, पर्याय बी. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 10. निवासस्थानी रोख रक्कम सापडल्यामुळे आपल्या विरुद्धची महाभियोग प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच कोणी राजीनामा दिला? या ठिकाणी पहा, निवासस्थानावर रोख रक्कम सापडली ज्याचा काही पुरावा नव्हता, म्हणजे ती रक्कम माझी आहे किंवा त्या रकमेचं काहीतरी इन्कम सोर्स आहे असं काही नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी महाभियोग प्रक्रिया म्हणजेच काय, तर अविश्वासासारखी असते, ज्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश तसेच भारताचे राष्ट्रपती यांना पदावरून दूर केलं जातं. आणि मित्रांनो, या प्रक्रियेला काय म्हणायचं? महाभियोग, म्हणजे इम्पिचमेंट म्हणायचं. आणि मित्रांनो, या प्रक्रियेद्वारे काढल्या जाण्याच्या भीतीनं किंवा या होणाऱ्या बदनामीमुळं काय झालं, न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांनी आधीच राजीनामा दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. राजीनामा देणारे कोण? न्यायमूर्ती यशवंत शर्मा. प्रश्न क्रमांक 11. वनतारा उपक्रमाअंतर्गत जगातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठ कोठे स्थापन केले जात आहे? या ठिकाणी पहा, वनतारा कोणाचा आहे? अंबानींचा आहे. ठीक आहे, आणि खास करून अनंत अंबानी यांच्यातर्फे हे चालवलं जात आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी यांच्या अंतर्गतच जामनगर, गुजरातमधील जामनगर या ठिकाणी जगातील पहिलं वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठ स्थापन केलं जात आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, जामनगर, गुजरात. प्रश्न क्रमांक 12. बिली जिंग किंग कप टेनिस स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूने निर्णायक एकेरी लढतीत विजय मिळवला? त्या ठिकाणी पाहायचं आहे, अंकिता रैना, ऋतुजा भोसले या कशामध्ये खेळल्या? दुहेरीमध्ये खेळल्या आणि या तर पराभूत झाल्या होत्या. तसेच वैष्णवी अडकर या देखील खेळल्या आणि यांनी या फेरीमध्ये यामध्ये काय झालं, तर दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला होता. आणि मित्रांनो, यामुळे या ठिकाणी फेरी जिंकणारे कोण विचारलं तर वैष्णवी अडकर, पर्याय डी. लक्षात ठेवायचं आहे, वैष्णवी अडकर यांनी यामध्ये फेरी जिंकली होती. या ठिकाणी यांनी कोणतं पदक जिंकलं किंवा यांची पुढे निवड झाली असं काही अजून नक्की सांगता येत नाहीये. पुढे प्रश्न क्रमांक 13. नासाच्या आर्टिमिस 2 मोहिमेतील ओरायन यान पृथ्वीवर कोणत्या महासागरात सुरक्षितपणे उतरले? आता या ठिकाणी पहा, आर्टिमिस 2 ही मोहीम अमेरिकेच्या नासाची होती आणि या अंतर्गत ओरायन हे जहाज चंद्राला प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतराळात गेलं होतं. त्याचबरोबर याच्यामध्ये एकूण 4 अंतराळवीर गेले होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, किती अंतराळवीर गेले होते? 4 गेले होते. त्यामध्ये सर्वात पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ज्यांनी चंद्राला प्रदक्षिणा घातली असे कोण? विक्टर ग्लोवर. आणि सर्वात पहिल्या महिला कोण? क्रिस्टिना कोच. लक्षात काय ठेवणार आहे? चंद्राला प्रदक्षिणा घालणाऱ्या सर्वात पहिल्या महिला कोण? क्रिस्टिना कोच. आणि सर्वात पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती कोण? विक्टर ग्लोवर. हे देखील लक्षात ठेवायचं. त्यासोबतच मित्रांनो, मोहीम पूर्ण झाल्यानंतर हे अंतराळयान आहे ते अमेरिकेतील सॅन डिएगो या किनाऱ्यावर प्रशांत महासागरामध्ये म्हणजेच पॅसिफिक महासागरामध्ये उतरलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. जननायकन या चित्रपटाची पायरसी झाल्याने कोणता दाक्षिणात्य अभिनेता चर्चेत आला आहे? या ठिकाणी पहा, जननायकन हा काय होता, तर विजयचा, सुपरस्टार विजय यांचा शेवटचा चित्रपट होता. आणि मित्रांनो, याचं काय झालं, पायरसी होऊन तो प्रदर्शनाआधीच सगळीकडे लीक झाला. त्यामुळे या ठिकाणी अभिनेता विजय प्रसिद्धीस आलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 13 एप्रिल 2026 रोजी नारी शक्ती वंदन संमेलन कोठे पार पडले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संमेलन पार पडलं ते दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी पार पडलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये देखील एक नारी शक्ती संमेलन पार पडलं. ते कुठं पार पडलं? तर मुंबईमध्ये पार पडलं. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. यंदापासून वारकरी साहित्य संमेलन घेण्याची अधिकृत घोषणा कोणी केलेली आहे? तर उदय सामंत यांनी केलेली आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 17. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आता मित्रांनो, डॉक्टर रामचंद्र देखणे कोण होते? तर एक संत साहित्याचे अभ्यासक आणि कीर्तनकार होते. आणि मित्रांनो, यांच्या स्मरणार्थ लोककला आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे कोण लोक प्रबोधन किंवा उल्लेखनीय कार्य करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि मित्रांनो, या वर्षीचा पुरस्कार आहे तो केशव महाराज नामदास आणि चंदाताई तिवाडी यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. पहिल्या टप्प्यात राज्यातील 8 जिल्ह्यातून किती सरकारी शाळांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून महाराष्ट्रामधील 8 जिल्ह्यातून एकूण 412 शाळांची निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, या शाळांची क्षमता जवळजवळ 2000 विद्यार्थी इतकी असणार आहे. पुढे पाहायचं,
प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने आशा भोसले संगीत अकॅडमी कोठे स्थापन करण्याचा निर्णय घेतला? मुंबईमध्ये. ठीक आहे, याचं उद्घाटन देखील झालेलं आहे. पर्याय डी मुंबई हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, युनायटेड नेशन्स कडून दरवर्षी जागतिक कला दिन आहे तो 15 एप्रिलला साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि का केला जातो? कारण या दिवशी जगप्रसिद्ध पत्रकार आणि शास्त्रज्ञ लिओनार्डो द विंची यांचा जन्मदिवस आहे, यांची जयंती आहे. मित्रांनो, यामुळे हा दिवस युनेस्कोच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट्सद्वारे मान्यता देण्यात आलेला दिवस आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर ट्रेक करणारे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी कोण ठरले आहेत? त्या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील पहिले राजकारणी आहेत बच्चू कडू, पर्याय सी. आणि मित्रांनो, या ठिकाणी जाताना ते काय घेऊन गेले होते? भगवद्गीता आणि संविधान. ठीक आहे. त्यासोबतच या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे जगातील माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे? नेपाळमध्ये आहे. आणि मित्रांनो, हे कोणत्या दोन देशांच्या सीमेवर आहे असं विचारलं तर ते नेपाळ आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका म्हणजे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर कोणत्या द्रुतगती मार्गावर तयार करण्यात आली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, दिल्लीला डेहराडून सोबत जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर काय करण्यात आलं? तर समजा हा महामार्ग आहे. ठीक आहे. आणि हा जात आहे. तर मित्रांनो, या महामार्गाच्या वरून असे काही पुलासारखे आकार बांधण्यात आले आणि त्या ठिकाणी गवताचं रोपण करण्यात आलं, जेणेकरून प्राणी आहेत ते याला पार करू शकतील. याला काय म्हणायचं? वाईल्ड लाईफ कॉरिडॉर म्हणायचं. आणि मित्रांनो, अशा प्रकारे 12 किलोमीटर लांबीचं कॉरिडॉर आहे ते दिल्ली डेहराडून महामार्गावर बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि हा काय आहे? आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका म्हणजे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे. प्रश्न क्रमांक 23 बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? या ठिकाणी सम्राट चौधरी हे बिहारचे 24वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आणि हे भाजपा या पक्षाचे आहेत. त्यासोबतच त्यांच्यासोबत आणखी 2 JDUच्या नेत्यांनी काय केलेलं आहे? उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. याबद्दलची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल. प्रश्न क्रमांक 24 नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ गायिका नीला भागवत या कोणत्या घराण्याच्या गायिकेसाठी प्रसिद्ध आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, नीला भागवत यांचं नुकतंच निधन झालं. या ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका होत्या. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ग्वाल्हेर. ठीक आहे. पुढे पाहायला गेलं तर प्रश्न क्रमांक 25 आहे, कॅन्डिडेट्स म्हणजेच टोरंटोमध्ये पार पडलेली बुद्धिबळ स्पर्धा यामध्ये जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? या ठिकाणी पहा, कॅन्डिडेट स्पर्धा टोरंटो या ठिकाणी पार पडली आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भारताकडून आर वैशाली यांचा विजय झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. आणि मित्रांनो, कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेल्या आहेत आर वैशाली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते? नागपूर जिल्ह्यातील पाचगाव हे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. महाराष्ट्रातील पहिले हरित ऊर्जा गाव कोणते ठरले आहे? हरित ऊर्जा गाव म्हणजे ज्या गावामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होतो. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त होतो, पवन ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त होतो. ठीक आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारचं गाव कोणतं ठरलं आहे? तर अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील माणिकदौंडी हे गाव. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे महाराष्ट्रातील पहिले हरित ऊर्जा गाव माणिकदौंडी, जिल्हा अहिल्यादेवीनगर. प्रश्न क्रमांक 28 विस्डेन पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान कोणाला मिळाला? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, विस्डेन पुरस्कारांमध्ये लीडिंग वुमेन क्रिकेटर हा पुरस्कार आहे तो दीप्ती शर्मा यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता याच श्रेणीमध्ये जर लीडिंग मॅन क्रिकेटर विचारलं, या ठिकाणी काय विचारलंय? सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू विचारलं. याऐवजी जर लीडिंग सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू विचारलं तर कोण ठरतील? तर मिशेल स्टार्क. लक्षात ठेवायचं, जगामध्ये सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोण विस्डेन पुरस्कारांमध्ये? दीप्ती शर्मा. आणि सर्वोत्तम पुरुष कोण? मिशेल स्टार्क. ठीक आहे. त्यासोबतच जर T20चा विचार केला, प्रश्न क्रमांक 29 विस्डेन पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड झाली? T20चा विचार केला तर त्या ठिकाणी अभिषेक शर्मा यांचं नाव लक्षात ठेवायचं. यांना विस्डेन पुरस्कारांतर्गत सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 30 ICC मार्च 2026चा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड झाली? या ठिकाणी पहा, ICC मार्च महिन्यासाठी मार्च 2026 साठी सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून
म्हणजेच प्लेयर ऑफ द मंथ म्हणून संजू सॅमसन यांची निवड झाली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31. 18 एप्रिल रोजी कोणत्या थोर समाजसुधारकाची जयंती साजरी केली जाते? दरवर्षी 18 एप्रिलला महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती साजरी केली जाते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी असते? 14 एप्रिलला. आणि शाहू महाराजांची कधी असते? कमेंट करून सांगायचं मला, ठीक आहे. यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो आणि तारीख काय आहे? प्रश्न क्रमांक 32. भारताने 2028 मध्ये होणाऱ्या कोणत्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या यजमान पदातून माघार घेतली? मित्रांनो, या ठिकाणी पहा, जागतिक हवामानासंबंधी असणारी COP33 या परिषदेमधून भारताने यजमान पदातून माघार घेतलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, COP33. COP33 कधी होणार आहे? 2028ला होणार आहे आणि याच्यामधून भारताने यजमान पद नको म्हणून माघार घेतलेली आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 33. तौराल इंडिया कंपनीचे संस्थापक भरत गीते यांच्यावर कोणत्या विद्यापीठानं केस स्टडी केली आहे? मित्रांनो, संस्थापक भरत गीते यांच्यावर हार्वर्ड बिझनेस स्कूलनं केस स्टडी केलेली आहे आणि ती त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तर पर्याय डी. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 34. मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? गौतम अदानी. पर्याय बी. क्रमांक 35. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी किती टक्के अनुदान दिले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे, नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी 80% इतकं अनुदान दिलं जात आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 36. 131व्या घटनादुरुस्ती विधेयक 2026 नुसार लोकसभेची सदस्य संख्या कितीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे? प्रस्ताव होता, या ठिकाणी हा फेटाळला गेला. या ठिकाणी आता सदस्य संख्या किती आहे? 543 आहे. कमाल असते 550. आणि मित्रांनो, नंतर याची सदस्य संख्या किती होणार आहे? 850 इतकी होणार होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी आहे. ठीक आहे. या विधेयकानुसार लोकसंख्येची सदस्य संख्या आहे ती 850 होणार होती, परंतु हे विधेयक फेटाळलं गेलं. परंतु लक्षात ठेवायचं, जरी फेटाळलं गेलं असलं तरी देखील पुढे जाऊन काय होणार आहे? 2027ची लोकसंख्या गणना पूर्ण झाल्यानंतर, जनगणना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याचं पुनर्वितरण किंवा काय म्हणतात त्याला, पुनर्रचना केली जाईल, त्यावेळी पुन्हा सदस्य संख्या वाढवली जाणार आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 37. 131व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार संविधानातील कोणत्या कलमात बदल सुचवण्यात आला होता? या ठिकाणी पहा, संविधानातील कलम 81 मध्ये बदल सुचवून सदस्य संख्या आहे ती 850 इतकी करण्यात येणार होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, कलम 81. प्रश्न क्रमांक 38. अपेडा म्हणजे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन आणि निर्यात विकास प्राधिकरण ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अपेडाची स्थापना मित्रांनो 1986 साली करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं, अपेडा म्हणजेच कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण, आणि मित्रांनो याची स्थापना 13 एप्रिल 1986 ला करण्यात आली होती. तसेच याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, मुख्यालय. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 39. 16 एप्रिल 2026 रोजी भारतीय रेल्वेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? या ठिकाणी पहा, भारतीय रेल्वेची स्थापना किंवा सुरुवात 16 एप्रिल 1853 ला झाली होती. आपल्याला माहिती आहे, पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती आणि मित्रांनो यामुळेच या दिवसाचं स्मरण म्हणून यावर्षी याचा 173वा वर्धापन दिन साजरा केला गेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या रियासी जिल्ह्यामध्ये हा पूल बांधण्यात आलेला आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 41. लेबनान देशाची राजधानी कोणती आहे? लेबनानची राजधानी आहे बेरूत. लक्षात ठेवायचं, लेबनानवर इस्रायल वारंवार हल्ले करत आहे, त्यामुळे हा देखील देश महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवायचं आहे, लेबनानची राजधानी बेरूत आहे. प्रश्न क्रमांक 42. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत घोषणेनुसार आता देशात किती नक्षलग्रस्त जिल्हे उरले आहेत? या ठिकाणी पाहायचं, नुकतंच काय झालेलं आहे, तेलंगणामध्ये एकाच वेळी 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यामुळे तेलंगणा हे काय झालं, नक्षलमुक्त राज्य झालं. आणि मित्रांनो याच प्रकारे भारतातील एकाही जिल्ह्यामध्ये आता नक्षल प्रभाव नाही, त्यामुळे भारतामध्ये 0 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 43. इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या टेनिसपटूची निवड केली? या ठिकाणी पाहायचं आहे, बॅक टू बॅक नोवाक जोकोविचचा पराभव करणारा आणि
ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा कार्लोस अल्कराज यांची इन्फोसिसनं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 44, ICC महिला T20 विश्वचषक 2026 कोठे आयोजित केला जाईल या ठिकाणी पाहायचं आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 आहे, याचं आयोजन आहे ते इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 45, भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लॅन्टसाठी पहिल्या सेजला कोठे मंजुरी देण्यात आली या ठिकाणी पाहायचं आहे. धोलेरा या ठिकाणी. कोणतं राज्य आहे हे? तर गुजरात या राज्यामध्ये असलेल्या धोलेरा या ठिकाणी भारतातील कंडक्टर फॅब्रिकेशन प्लॅन्टसाठी सेजला मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, धोलेरा, गुजरात. प्रश्न क्रमांक 46, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, नुकतीच अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून अजित कुमार मोहंती यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, अजित कुमार मोहंती. यापूर्वी ते बार्क या ठिकाणी संचालक म्हणून कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 47, इस्माईल उमर गुएलेह हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? नाव घेताना पण जीभ अडखळली पाहिजे. इस्माईल उमर गुएलेह हे मित्रांनो जिबुती या देशाचे राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवायचं पर्याय डी. प्रश्न क्रमांक 48, महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर होण्यासाठी किती मतांची आवश्यकता होती, जे फेटाळलं गेलं या ठिकाणी पाहायचं आहे. आता या ठिकाणी 2 प्रकारचं मतदान आवश्यक असतं. पहिलं तर या ठिकाणी साधं बहुमत, ज्याच्यामध्ये एकूण सदस्य संख्येच्या 1/2 म्हणजे 50% मतं आवश्यक असतात. ठीक आहे. त्यासोबतच दुसरं असतं विशेष बहुमत, ज्यामध्ये उपस्थित सदस्यांच्या 2/3 मतं आवश्यक असतात. आणि मित्रांनो, या ठिकाणी उपस्थित सदस्यांच्या 2/3 मतं होती 352, जी या विधेयकाला मिळाली नाहीत. त्यामुळे हे विधेयक फेटाळलं गेलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. परंतु जे साधं बहुमत होतं ते प्राप्त केलेलं होतं, तरी देखील या ठिकाणी विशेष बहुमत नसल्यामुळे ही घटना दुरुस्ती होऊ शकलेली नाही. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 49, जागतिक वारसा स्थळ दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय डी आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 आहे, भारताचे 44वे आणि महाराष्ट्रातील कोणते स्थळ नुकतेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आले? मित्रांनो, छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले, महाराष्ट्रातील 11 आणि भारतातील तामिळनाडू राज्यातील 1 असे एकूण 12 किल्ले या ठिकाणी 44वे राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? छत्रपती शिवरायांचे किल्ले म्हणजेच मराठा लष्करी भूदृश्ये. पर्याय बी. याच्यामध्ये कोणते कोणते किल्ले आहेत याची यादी आपल्याला PDF मध्ये पाहता येईल. आणि PDF कुठे मिळणार? आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. आणि ते चॅनल जॉईन कसं करायचं आहे? तर 60 रुपयांचा हा 30 प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करायचा. याच्यामध्ये आपल्याला 30 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळणार आहे. त्यासोबतच दररोज 50 चालू घडामोडी या पेड टेलिग्राम चॅनलवर सोडवता येतील. त्यासोबतच जवळजवळ 400+ प्रश्न GK, मराठी, गणित, बुद्धिमत्ता यांचे देखील या पेड टेलिग्राम चॅनलवर सोडवता येतील. अशा प्रकारे आपल्याला दररोज कमीत कमी 400 प्रश्नांचा सराव दररोज करता येणार. आणि त्यासाठी काय करायचं? आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. कसं करायचं आहे? तर 60 रुपयांमध्ये 30 प्रश्नपत्रिकांचा हा संच खरेदी करायचा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची खात्री मी देतो. कारण या चॅनलवर आपण आतापर्यंत प्रश्नपत्रिका संच प्रॅक्टिससाठी आहे, परंतु जे पेड टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आपण आतापर्यंत जवळजवळ 15 ते 16 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा सराव केलेला आहे. मित्रांनो, यातले बरेच प्रश्न पोलीस भरती परीक्षांना विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा कोणताही जिल्ह्याचा पेपर आहे, कारागृहाचा पेपर आहे किंवा SRPFचा पेपर आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा संच किंवा हे आपलं टेलिग्राम चॅनल नक्कीच उपयोगी पडेल याची खात्री मी देतो. कारण प्रत्येक चालू घडामोडी प्रश्न आपल्या या चॅनलवरून आलेलाच आहे. ठीक आहे. चला तर मग या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.